नमस्कार. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा प्रस्तुत आणि सूरसंगम सदाबहार नगमे ज्या आजच्या गीत संध्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. व्यासपीठावरील मान्यवर आपले प्रमुख अतिथी माननीय बाळासाहेब राक्षे, माननीय डॉक्टर कामिनी पाटील, माननीय मुकुंद फडके आणि या पतसंस्थेचे सर्वेसर्वा माननीय शिरीष चिटणीस, माननीय सुरेखा शेजवळ, या सर्व अतिथींचे सूरसंगम सदाबहार नगमे या ग्रुपतर्फे मी हार्दिक स्वागत करतो. या सूरसंगम ग्रुपचे आयोजक आदरणीय जनाब शहाबुद्दीन भाई शेख अर्थात बडे भाई, तसेच उत्कृष्ट संगीत नियोजक आणि मार्गदर्शक, ध्वनी संयोजक आदरणीय जनाब युनुस भाई शेख यांचे देखील आजच्या या कार्यक्रमामध्ये सूरसंगम परिवारातील सर्व गायक कलाकारांसहित मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व्हावी यासाठी मी प्रमुख अतिथींना विनंती करतो. ओके, ठीक आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक माननीय मुकुंद फडके जे पत्रकार आहेत आणि या सर्व सिनेसंगीताचे गाढे अभ्यासक आहेत, तर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनपर प्रास्ताविकाने आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. ऐकू येते का? सर्वांना नमस्कार. बरं, जवळजवळ 3 आठवडे ते 4 आठवड्यानंतर परत संगीत सभा भरलेली आहे आणि आम्हालाही चुकल्यासारखं वाटत होतं आणि तुम्हालाही वाटत असेल. शिरीषराव पण पुण्यामध्ये बिझी होते आणि आल्या त्यांनी इथं पहिल्यांदा कार्यक्रम जो घेतला तो संगीताचा घेतला आणि सूरसंगम ऑल सिंगर्स असं कंसात म्हणलं ते खूप छान आहे की सगळ्या गायकांची गाणी तुम्ही म्हणणार आहेत. हे खूप चांगलं आहे. त्यामुळं आज बोलायचं कोणावर हा प्रश्न, मग सगळ्या गायकांवर बोलावं लागेल. मग ते सगळं महत्त्वाचं आहे. अर्थात नुकतेच आपल्या वंदे मातरमला 150 वर्ष झाली नुकतीच. आता सगळे त्यानिमित्तानं ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत आणि आनंदमठ नावाचा जो चित्रपट 1952 साली आला होता, त्याच्यामध्ये जे वंदे मातरम गाणं पहिल्यांदा चित्रित झालं होतं. ते गाणं आता सगळीकडे नुकतं वाचतंच आहे आणि आमच्या पुस्तकप्रेमी समूहामध्ये आम्ही उद्या त्या चित्रपटावरच चर्चा करणार होतो की आनंदमठ नावाचा चित्रपट हेमंत कुमारचं डायरेक्शन संगीतकार होतं आणि तो वेगळ्याच प्रकारचा चित्रपट होता. तर ह्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारची गाणी किंवा गोष्टी आपल्यासमोर निश्चितच येणार आहेत. पण ह्या निमित्तानं मला एक सांगायचं की आज विषय असा कुठला स्पेसिफिक नाही आहे, पण परवा मी माझा कट्ट्यावर ABP माझा कट्ट्यावर मृदुला दाढे जोशी यांचा कार्यक्रम बघत होतो. जर अनेकांनी बघितला असेल तर लक्षात येईल की गायकांनी म्हणजे कराओके गायकांनी काय काळजी घ्यावी त्याचं अत्यंत सुंदर विश्लेषण त्यांनी केलं. कारण संगीतकार एखादं जेव्हा गाणं रचतो तेव्हा त्याच्या मागची त्याची भावना काय आहे, त्याला पडद्यावरची सिच्युएशन कशी आहे, हे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सांगितलं. अजूनही तो व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतो. त्या मोठ्या संगीताचे अभ्यासक आहेत, स्वतः चांगले गायक आहेत. फॉर एक्झाम्पल एक गाणं त्यांनी दिल का भंवर करे पुकारचं उदाहरण दिलं होतं की दिल का भंवरमध्ये ते मनोरत्न म्हणजे कुतुब मीनारमध्ये ते जोडपं खाली खाली उतरत खाली येत असतं. ते गाणं सुद्धा त्या प्रकारे खाली उतरत खाली येतं. त्या प्रकारे त्यांनी जी रचना केली, त्या गाण्याची रचना केली. म्हणजे संगीतकाराला हे पण कळतं आणि आपल्याला सुद्धा ते गाणं जर कोण म्हणणार असेल तर त्या प्रकारे तो आपल्याला सूर खाली न्यावा लागतो. हे पण कराओकेला गात असं लक्षात ठेवावं लागतं की तो सूर आपल्याला तसा गायचा आहे. किंवा हा खेळ सावल्यांचा मधलं जे गाणं आहे काजळ रात्रीनं ओढून नेला, त्या गाण्यामध्ये त्यांनी सांगितलं की हृदयनाथ मंगेशकरांनी सगळे सूर वापरले होते की ते गाणं त्यांना कर्कश करायचं होतं, लोकांना घाबरवणारं करायचं होतं, म्हणून त्या गाण्यामध्ये त्यांनी सगळे हे केले. किंवा सख्या रे घाया मी हरिणी जे गाणं आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं घाबरवायचं होतं लोकांना, म्हणून ते सगळे सूर एकत्र केले होते. ते करण्यामागची भूमिका काय होती हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे आणि त्या गायकांनी तसं गायलेलंच आहे, निश्चितच गायलेलं आहे. पण आपण आता जे गायक गातो किंवा कराओके गात असतील किंवा लाईव्ह गात असतील तर त्यांच्यासाठी एक तो चांगला धडा आहे की आपल्याला शब्दांची फेक कशी असावी. अनेक वेळा तुम्ही बघत असाल आपण पूर्ण शब्द फेकतो पण ते गायक पूर्ण शब्द फेकत नाही. म्हणजे एखादा शब्द असेल समजा तर तो अर्धा शब्द फेकतात, तो लोकांना कळतो की तो शब्द आहे तो.
या अर्थाने काही गिमिक्स असतात, ते गाताना गिमिक्स म्हणजे एक गंमत किंवा एक गमती असतात की ह्या प्रकारे केलं तर लोकांपर्यंत ते पोहोचते. तर तुमचं कारण एका शब्दामुळे तुमचा सूर पुढं मागं होऊ शकतो. मग त्यावेळी तुम्ही तो सूर कसा कमी जास्त करताय किंवा तो शब्द कसा कमी जास्त करताय. जसं इंग्लिशमध्ये रचा उच्चार अनेक वेळा केला जात नाही. अंडरस्टँड असं कोण म्हणत नाही, आपण म्हणतो अंडरस्टँड, पण बाकीचे लोक अंडरस्टँड एवढंच म्हणतात, रचा उच्चार केला जात नाही. तसे काही शब्दांचे उच्चार केले जात नाहीत. म्हणजे गाणे गाताना ते आपण करण्याच्या नादात अनेक वेळा मी बघतो की कराओके गायकांच्या चुका होतात की तो शब्द विनाकारणच ते वापरतात. आणि मग त्या प्रकारे जर सगळे, अर्थात तुम्हाला शिकवणारे खूप आपल्याकडे आहेत, दोन्ही बंधू आहेत, शेख बंधू आहेत, सगळे अनेक शिकवणारे आहेतच. पण ह्या गोष्टी पण आहेत की संगीत एखादं गाण्यामागे काय भूमिका नक्की असती. जेव्हा आर डी बर्मननं जेव्हा नदी क्या पार मधलं गाणं होतं फेमस, बडे अच्छे लगते है, तेव्हा सचिनला समोर बसवलं होतं, सचिनला बोलवलं होतं ना. सचिन लहान होता नट, आणि म्हणलं तू ये माझ्याकडे. 2-2.5 तास सचिन बरोबर त्यानं गप्पा मारल्या. त्याच्याबरोबर चालायला गेला खाली, चालून फिरून आला की सचिनची देहबोली कशी आहे, तो बोलतोय कसा, ह्या प्रकारे ते बडे अच्छे लगते गाणं तयार केलं. लता म्हणजे आर डी बर्मन किंवा हे जे संगीतकार आहेत, ते गाणारा कोण आहे आणि गायक कोण आहे याच्याप्रमाणे ते गाण्याची रचना पण करायची. रेल्वेवर जर गाणं असेल तर अनेक काही संगीतकार विसरतात की रेल्वेतलं गाणं आहे तर रेल्वेचा ठेका पाहिजे, म्हणजे चाकांचा ठेका पाहिजे. अनेक संगीतकार विसरतात, पण आर डी बर्मन आणि ए आर रहमान कधी ठेका विसरत नाही. रेल्वेतलं गाणं असेल तर कालच शाहरुखचा वाढदिवस झाला, मी रंगोली, एकही रंगोली एपिसोड नोट सोडणारा मी एकमेव माणूस असेल जी दर रविवारी सकाळी 8ला दूरदर्शनवर रंगोली लागती गेले 40-45 वर्ष. त्याच्यामध्ये परत शाहरुखची गाणी होती, छैया गाणं लागलं होतं. त्याच्यात बघा रेल्वेचा ठेका कसा आहे, कशा प्रकारे रेल्वेवर पूर्ण गाड्यांना रेल्वेचा ठेका त्यांनी पूर्णपणे वापरलेला आहे. म्हणजे तुमची सिच्युएशन कशी आहे या प्रकारे. किंवा एक पिया का घर नावाचा चित्रपट होता जो बपू काळ्यांच्या एका कथेवर होता. तर त्याच्यामध्ये ते 2 खोल्यामधलं कुटुंब आहे, नुकतंच लग्न झालेलं नवरा बायको आहेत, त्यांना एकांत मिळत नाहीये. ते दोघं शेजारी झोपलेत आणि गाणं आहे की तिला तो समजवते, अगं मुंबईमध्ये असंच असतं. ते गाणं अत्यंत कुजबुजत्या स्वरूपात केलेलं आहे किशोर कुमार, कारण ती सिच्युएशनच तशी आहे की तो समजून सांगतोय, अगं असंच असणार मुंबईमध्ये, जागेचं असंच आहे. बपू काळ्यांच्या कथेवरचं गाणं आहे, मुंबईची माणसावरच्या पिक्चर निघाला होता पिया का घर, त्याच्यामध्ये ते समजवतं. हे जे आहे की नाही हे आपल्याला समजून गेलं. ते गाणं कुजबुजत्या स्वरूपात का आहे, की ते गाणं मोठ्या स्वरूपात काय आहे, त्याच्या मागची नक्की भूमिका काय आहे. किंवा गाईडमधलं जे गाणं आहे आज फिर जीने की तमन्ना आहे, तेव्हा ती जेव्हा ट्रकमध्ये बसती किंवा त्याच्यामध्ये बसती तेव्हा ते मडकं फेकून देते जोरात. एक पुढचं वाक्य आज फिर जीने की तमन्ना, आज फिर मरने का इरादा आहे. आणि आपल्याकडं भारतीय संस्कृतीमध्ये मडकं फोडणं म्हणजे तुमचा जन्म झाला, मृत्यू झाला आणि नवीन हे झालं, ह्या प्रकारे तिथं काढलेलं आहे की तुम्हाला तिला दाखवायचं की आता मी पहिला जन्म सोडला की माझ्या नवऱ्यापासून मी बाजूला जाते, ठीक आहे विवाहबाह्य संबंध असतील पण मी नवा जन्म आता करते. या प्रकारे तिनं सांगितलंय. त्या प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी शब्द असतात, त्याचा अर्थ असतो. आणि पूर्वी तर होतच, आता थोडं जरी कमी झालं असलं तरी आत्ता सुद्धा जे नवीन संगीतकार आहेत काही प्रमाणात आपल्यासमोर पोहोचवतात. त्यामुळे नवीन जे गायक आहेत किंवा जे होणारे गायक आहेत, जे इच्छुक गायक आहेत, त्या सगळ्यांनी त्या संगीतकारानं त्या प्रकारची शब्दरचना किंवा का केली हे बघायला निश्चितच आपल्याला बघायला आवडेल. म्हणून मृदुला दाढे किंवा असे जे अभ्यासक आहेत त्याचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. कसं आहे की घरंदाज एक असतो, पण म्हणजे जीन्स म्हणतो ना, जीन्स. तर आपण किती जरी म्हटलं तरी वेगवेगळ्या समाजामध्ये काही जीन्स असतात. तसं शेख साहेबांच्या समाजामध्ये एक गाण्याची जीन्स आहेत ते जास्त आहेत. हे मी मुद्दाम काय सांगितलं, जसं आता तुम्ही शाहरुख खानचा उल्लेख केला होता. शाहरुख खानचे भाऊ आजोबा म्हणजे शाहनवाज खान. शाहनवाज खान म्हणजे तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधलं त्यांचं महत्त्व काय, किंवा आझाद हिंद सेनेमधलं महत्त्व काय. मी आता त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण तुम्ही अवश्य वाचा. मी एक का सांगितलं की आता नवीन प्रकारे समाजामधलं जे जीन्स प्रकार